आहे, पण तिकडे असणाऱ्या सिनियर लोकांनी मला हाताला धरून वाटलं की याच्यामध्ये काहीतरी स्पार्क दिसतोय, म्हणून 1 नाही 2 नाही 3 नाही 4 नाही 5 नाही शेवटच्या बाकावरती त्या 5 वर्षामध्ये 2 वर्षात मी पहिल्या बाकावर कधी गेलो ते मला कळलं नाही, पण माझ्या सिनियर लोकांनी मला हात धरून तिथपर्यंत केलं. हे श्रेय देखील त्यांचं आहे, त्यांचं देखील आभार मानतो. त्यामुळे तुमच्यापैकी सगळ्यांना हेच सांगतोय की पहिल्या दिवसापासून आता काय म्हणजे माझी उपमहापौर आहेत शिंदे, हे सिनियर नगर वळवी आहेत, आपण दुसऱ्या पहिल्या झालेले नगरसेवक आहेत त्यांना सांगतो की पहिल्या दिवसापासून तुमच्या भागातले प्रश्न सभागृहामध्ये तुम्ही तुमचे सिनियर कसे मांडतायत त्यांच्याकडे शिकून घ्या, मांडा. तुमच्या कमिट्यांमध्ये तुमचे विषय हे मांडले गेले पाहिजे. तुम्हाला जी कमिटी पक्ष देईल त्या कमिटीचा अभ्यास करा. त्या कमिटी कशासाठी आहे, मुंबई महानगरपालिका त्या कमिटीचं काम काय असतं, प्रभाग समितीमध्ये तुमच्या विभागातले विषय कोणते मांडले पाहिजे. आणि एक सांगतो की नगरसेवक एवढा सक्षम असला पाहिजे की नगरसेवक याचं काम तुझ्या भागातील तुझे प्रश्न सोडवणे असतं. त्यामुळे सकाळी उठल्यानंतर 9 वाजता तो नगरसेवक मेंटेनन्सच्या चौकीवरती दिसला पाहिजे, तो खरा नगरसेवक असतो. मी माझ्या आयुष्यात नगरसेवक झाल्यानंतर मी आपल्याला माझा अनुभव सांगतो. मी पहिलं काय काम करून इकडे बसले माझ्या सहकारी, ते जाण्यापूर्वी मी मेंटेनन्स चौकीवर बसायचो. इंजिनियरला असं वाटायचं की नगरसेवकच्या आयला 8:30ला येतोय, मला 7:30ला गेलं पाहिजे. 7:30 वाजल्यापासून ते कामाला सुरुवात व्हायची. मग कचरा कुठे पडलाय, खड्डा कुठे आहे, पाणी कुठे आहे, दूषित कुठे आहे, 2-3 तास वॉर्डात राऊंड व्हायचा. सिनियरना भेटायचो, लोकांना कळायचं की नगरसेवक माझा वॉर्डात फिरतोय. आणि संध्याकाळी त्याच तर्फेने शिवसेना शाखेत बसायचो. माझ्या कार्यालयात मी बसत होतो आणि शिवसेनेच्या शाखेमुळे मी नगरसेवक झालो होते. माझ्या आयुष्यात मी कधी विसरू शकलो नाही. शाखा जागती राहिली पाहिजे, तेव्हा संघटना जागती राहते, ते लक्षात ठेवा. हा 70चं भाषण आहे, त्यामुळे जरा मी कडवट बोललो तरी तुमच्या हिताचं असणार आहे. हल्ली एक नवीन फ्रँड निघाले त्याचे, शाखेत बसायला कोण बघत नाही. शाखा मोकळी, शाखाप्रमुख बसलेला असतो, 2-4 कार्यकर्ते असतात, तिकडचे गप्पा होतात, सह्या होतात. शाखा 9 वाजता बंद होते, घरी जातात. ठीक आहे, शाखाप्रमुखाचं काम करतो. अरे पण त्या शिवसैनिकांनी तुला नगरसेवक निवडून दिले, त्यामुळे तू शाखेत बस. लोक शाखेत येतील, तक्रारी घेऊन येतील, शाखा भरल्यासारखी वाटेल, लोकांना कळेल किंवा इथे शिवसेनेची ताकद आहे आणि भविष्यात तिकडे कोण उभं राहायचा प्रयत्न करणार नाही. त्यामुळे शिवसेनेची शाखा भरलेली असली पाहिजे आणि ते शिवसेना प्रमुखांच्या शिवसेनेची शाखा. हे तुम्ही आयुष्यात कायम नगरसेवक असेपर्यंत याचं पालन करा. मी अजूनही सांगतो की मी जेव्हा नगरसेवक झालो साहेबांना माहिती आहे की मी कोरेगावच्या पूर्व भागामध्ये तसं बघायला गेलं तर समाजवाद्यांचा बालेकिल्ला आहे. माझ्याकडे अनेक ज्येष्ठ नेते त्या भागात राहायचे. त्यामुळे सगळ्या नेत्यांना जाऊन उमेदवार मी साहेब भेटलो. मी निवडून आल्यानंतर मला एक फोन आला. तो फोन होता त्यावेळेचे माजी आमदार समाजवादी पक्षाचे बाबुराव सामंत.